नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपल्यासाठी एका आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे पेन्शनर्सला आनंदाची बातमी। पेन्शन वाढीवर अपडेट। पेन्शन किती पट वाढणार जाणून घ्या माहिती सविस्तर। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे पेन्शनधारकांच्या वाढीच्या संदर्भात मोठी अपडेट। काय आहे मोठे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। आयोगाच्या म्हणजेच 8व्या आयोग नंतर किती पेन्शन वाढू शकते, म्हणजे 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन किती वाढू शकते यावर एक महत्त्वाची अपडेट। नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शन किती वाढेल याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही। तर तज्ञांच्या मते अंदाजानुसार काही संभाव्य आकडे सांगितले जात आहे। सरासरी किती पेन्शन वाढू शकते? तज्ञांच्या मते साधारणतः 20% ते 30% प्रत्यक्ष वाढ होण्याची शक्यता आहे। काही परिस्थितीत 40% ते 80% पर्यंत वाढ दिसू शकते। किमान पेन्शनचा अंदाज काय याबाबत माहिती पाहूया। चला पाहूया। सध्याची किमान पेन्शन 9,000 असेल तर 8व्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर तीच पेन्शन वाढ 18,000 ते 25,000 पर्यंत होऊ शकते, असा एक अंदाज वर्तवला जात आहे। उदाहरण स्वरूपात पाहिले तर सध्याची पेन्शन 20,000 असेल तर 8व्या वेतन आयोगामध्ये 26,000 ते 40,000 पर्यंत वाढ दिसून येणार आहे। सध्याची पेन्शन जर 30,000 असेल तर ती 39,000 ते 60,000 आणि 40,000 असेल तर 52,000 ते 80,000 पर्यंत वाढ होऊ शकते। मात्र हे सर्व वाढीचे गणित फिटमेंट फॅक्टरच्या अंदाजावर आधारित आहेत। आयोगानुसार पेन्शन वाढीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामध्ये फिटमेंट फॅक्टर, डिअरनेस रिलीफ, महागाई भत्ता आणि मेडिकल अलाउन्स मध्ये तर डीए मर्ज होऊ शकतो। अंमलबजावणी कधी होणार? अपेक्षित तारीख 1 जानेवारी 2026 असून पण प्रत्यक्ष वाढ व एरियर्स हे 2026 ते 27 म्हणजे 2026-27 मध्ये मिळण्याची शक्यता आहे। थोडक्यात असे सांगता येईल की पेन्शन मध्ये अंदाजे 20 ते 30% वाढ निश्चित होणार आहे। काही प्रकरणात दुप्पट होईल किंवा त्याहूनही सुद्धा जास्त होऊ शकते। मात्र ही सर्व वाढ फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।